मराठी गोष्ट. एक जावई असतो. त्याचं काहीतरी सासूरवाडीला काम निघतं. तो सासूरवाडीच्या गावाला जातो. त्याचं जे काही सरकारी ऑफिसात काम असतं ते करतो आणि येता येता सासूरवाडीच्या घरामध्ये डोकावतो. आता गोष्ट अशी असते, घरात एकट्या सासूबाई असतात. सासूबाईची दोन्हीही मुले सुना शेतावरती गेले होते. आता जावई आला म्हटल्यावर त्याला काहीतरी गोडधोड केलं पाहिजे. त्यामुळे सासूबाई बोटवं करायला घेतात. बोटव हा गावाकडील शब्द आहे. बोटव म्हणजे शेवया, ज्या पाटीवर न करता हातावरती केलेल्या असतात. सासूबाई बोटव शिजायला टाकते आणि त्यामध्ये तूप घालण्यासाठी तुपाचं गाडगं, तूप पाघळण्यासाठी चुलीवरती जी पाठीमागे रिकामी जागा असते तिथे ठेवते. हळूहळू कडेने तूप पातळ व्हायला सुरुवात होते. सासूबाई एका पितळीमध्ये, पितळी म्हणजे काठ असलेली गुजराती लोकांसारखी थाळी, जावई बापूला बोटं वाढते आणि तूप एखाद्या वाटीत किंवा भांड्यात न काढता कडेचं पागळलेलं तूप वाढण्यासाठी तुपाचं अख्खं घाडगं हातात घेऊन कडेकडेचं पाघळलेलं तूप वाढायला जाते. परंतु तुपाचा मोठाच्या मोठा गोळा त्या शेवयावरती पडतो. जवळजवळ अर्धा गाडगं तूप जावयाच्या ताटात पडतं. आता एकटा जावई एवढं सगळं तूप खाणार म्हणून सासूचा जीव खालीवर व्हायला लागतो. मग ती विचारते, जावई बापू राग मानू नका, एक गोष्ट बोलू का? जावई म्हणतो, मामी बिंदास सांगा. त्यावर ती म्हणते, जावयाच्या ताटात 5 घास जेवीन असा मी नवस केला होता. त्यावर जावई गालातल्या गालात हसतो. त्याला मामीची चाल कळते. तो म्हणतो, त्यात काय विचारायचं मामी, बिंदास माझ्या ताटात जेवा. सासू ताटात जेवायला बसते खरी, पण मनात आपण जावयाच्या ताटात जेवायला बसलो याची लाज पण वाटत होती. जावई विचारतो, दोन्ही मेहुण्यांचे कसं चाललंय? सासूला कारणच पाहिजे असतं. ती जेवणाच्या ताटातील शेवयांचे 2 भाग करते आणि सांगते, काय सांगायचं जावई बापू, एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड तिकडं असं म्हणून ती शेवयाचे 2 भाग करते. म्हणजे जावयाचं उष्ट खावं लागणार नाही. परंतु जावई देखील हुशार असतो. ती त्याला विचारते, तुमच्याकडे कसं काय चाललंय जावई बापू? तो म्हणतो, काय सांगायचं मामी, आमच्याकडे सगळ्यांची नुसती चाव 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 चाललीये. कुणाचा कुणाला मेळ नाही असे म्हणून तो सर्व शेवया पुन्हा एकत्र कालवतो. तरी पण सासूबाई त्याच्या ताटात जेवते. असं म्हणतात की या किस्स्यावरून म्हण पडली, तुपासाठी उष्ट खाल्ले